मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. उच्च प्रतीच्या एकरी 100 टन उत्पन्न देणाऱ्या जमिनी सत्तेच्या ताकदीने बाधित करून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवत होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा कायम विरोधच असेल, असे ठणकावून सांगत सर्वसामान्य जनतेच्या टॅक्समधून घेतलेल्या पैशांची अशी उधळपट्टी करू देणार नाही, असा एल्गार राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केला आहे. कडेगाव येथील शक्तीपीठ विरोधात पलूस व कडेगाव तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या आयोजित मोर्चात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सोनहिरा कारखान्याचे संचालक डॉक्टर शांताराम कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, कडेगावचे सभापती डॉक्टर जितेश कदम, श्रमिक मुक्ती दलाचे डॉक्टर भारत पाटणकर, ज्येष्ठ नेते सुभाष बापू पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर कदम म्हणाले, सरकारने कर्जमाफी, दुष्काळ अशा शेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग काढणे अपेक्षित असताना शासन मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचं काम करत आहे. लोकांना विश्वासात न घेता त्यांच्यावर हे लादले जात आहे. रात्री अपरात्री पहाटे जमिनीच्या मोजण्या करत आहेत, तेही पोलीस फौजफाटा घेऊनही अतिशय गंभीर आणि चुकीची बाब असल्याचं त्यांनी सांगितलंय. गेल्या 3-4 महिन्यांपासून अतिशय गोपनीय पद्धतीने हा प्रकार सुरू आहे. प्रशासन, शासन कोणत्याही प्रकारची माहिती देत नाही, अधिकारी काही बोलत नाही. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून हा उद्योग सुरू आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. परंतु लोकांच्या हक्कासाठी, न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी ही लढाई असून आम्ही कायम शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य लोकांच्या सोबत असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली जिल्हा हा संघर्षाचा आणि क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. इथे रेटारेटी चालणार नाही. जिल्ह्यात खून, दरोडे, खंडणीसारखे गुन्हे घडत असताना पोलिसांना तिकडे बघण्यासाठी वेळ नाही. परंतु पहाटे पहाटे फौजफाटा घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणी करण्याचं काम सुरू आहे. डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी या ठिकाणी पाणी आणलं, लोकांनी कष्ट करून जमिनी सुपीक केलेत आणि आता सरकार त्यावर घाला घालत आहे. पण आम्ही तसं होऊ देणार नसल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष बापू पाटील, महेंद्र अप्पा लाड, डॉक्टर जितेश कदम, डॉक्टर दीपक लाड यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनील जगदाळे, जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेश मोहिते, सागरेश्वर सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन डॉक्टर विजय होंडमाणे, उपसभापती डॉक्टर विजय महाडिक, कडेगावचे नगरसेवक सागर सकटे, विरोधी पक्षनेते विजय शिंदे, वांगीचे माजी उपसरपंच बाबासू सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्या प्रियांका महाडिक, काँग्रेसचे इंद्रजित साळुंके, ज्येष्ठ नेते उत्तमराव पवार, संदीप जगदाळे यांच्यासह कडेगाव व पलूस तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी उपस्थित जनसमुदायाने शक्तीपीठ विरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे व आपल्या जमिनी वाचल्या पाहिजेत, यासाठी प्रत्येक शेतकरी उन्हाची तमा न करता जीवाच्या आकांताने या मोर्चात सहभागी झाला होता. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.